या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, मराठी माणसाची गळचेपी केली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप। दादर पोलिसांकडून मला मारहाण, चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा सवाल। कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्यासाठी जैन आंदोलकांनी आरी आणली होती, आमच्याकडे तलवार नाही, जैन समाजाच्या मुनींची प्रतिक्रिया। शस्त्र कुणावर उगारणार ते सांगा, आमचीही तलवार उचलण्याची संस्कृती, शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। शस्त्र काढणार नाही, कबुतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, जैन मुनींचा यू-टर्न, कबुतरांसाठी मी मरायलाही तयार, 1 लाख लोक आंदोलनात उतरणार, जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांचं वक्तव्य। कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी, कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच, कोर्ट आज काय आदेश देणार याकडे लक्ष। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातील, 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार राज्य सरकारकडून स्पष्ट। 15 ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल महायुतीत मतमतांतर, मांस विक्रीच्या बंदीला अजित पवारांचा विरोध, तर 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवारांनी अंमलात आणला, भाजपची प्रतिक्रिया। महाराष्ट्राला तुम्ही काय नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावे, मांस विक्रीच्या बंदीवरून संजय राऊत आक्रमक। एकनाथ शिंदेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कटकटी सुरूच राहणार असल्याने दुर्लक्ष करा, दिल्लीतून फडणवीसांना सूचना, खासदार संजय राऊत यांचा दावा। वरळी बीडीडीच्या काही रहिवाशांना उद्या नवीन घरांची चावी मिळणार, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। उद्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही। उपचार सुरू असल्याने आणि मुंबईत घर नसल्यामुळे सातपुडा बंगला सोडलेला नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, तर उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र मुंबईत घर असल्याचा उल्लेख। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं, धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमानी आक्रमक, तर सरकारला कोर्टात खेचण्याचाही इशारा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक, उत्सवाची रूपरेषा, कायदा सुव्यवस्थेबाबत होणार चर्चा। राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची तातडीची बैठक बोलावली, शिवतीर्थावर मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, विभाग अध्यक्षांची बैठक। चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस गावातील एकाच घरात 119 मतदारांची नोंद, मात्र प्रत्यक्षात त्या घरात 2च मतदार, जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास सुरू। ऐन सणासुदीत साखर महागली, साखरेच्या दरात किलोमागे 5 ते 6 रुपयांची वाढ, केंद्र सरकारने साखरेचा मासिक कोटा कमी केल्याने दरवाढीची झळ। राष्ट्रकुल 2030 स्पर्धेसाठी अहमदाबादची निवड, आयोएच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज शिक्कामोर्तब होणार। माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाची ईडीकडून चौकशी, बेटिंग ॲप प्रकरणी दिल्लीतील ईडी कार्यालयात सुरेश रैनाची चौकशी। ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचा जामीन अर्ज रद्द, सुशील कुमारला एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश, कुस्तीगीर सागर धनखडच्या हत्येप्रकरणी सुशील कुमारला शिक्षा। अंबानी कुटुंबियांची संपत्ती अदानी कुटुंबियांच्या दुप्पट, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील कुटुंबियांकडे 28 लाख कोटी रुपयांची संपत्ती, तर गौतम अदानींच्या कुटुंबियांकडे 14 लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अहवाल प्रसिद्ध। अग्रिम कराचा भरणा करण्यात तूट राहिल्यास 3% दराने व्याज आकारण्यात येणार, नवीन प्राप्तिकर कायद्याला अर्थमंत्र्यांकडून शुद्धीपत्राची जोड। सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी UNGCच्या शिखर संमेलनासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता, अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीची संभावना, टॅरिफच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या संभाव्य अमेरिका दौऱ्याला विशेष महत्त्व। राज्यात पावसाचा जोर वाढणार, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील
ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.